पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांची सत्ता उलथवून लावत भारतीय जनता पक्षाने स्पष्ट बहुमत मिळवलेलं आहे. तरीसुद्धा ममता बॅनर्जी ज्या की यापूर्वी मुख्यमंत्री होत्या, त्यांनी माझ्या मुख्यमंत्रीपदाचा मी राजीनामा देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळे कोणता कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो का? हे जाणून घेण्यासाठी माझ्यासोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे आहेत. सर, भारतीय जनता पक्षाला पश्चिम बंगालमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेलं आहे. तरीसुद्धा यापूर्वीच्या मुख्यमंत्री असणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी मी राजीनामा देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. काही कायदेशीर पेच निर्माण होऊ शकतो? खूप मोठा काही कायदेशीर पेच निर्माण होईल अशी शक्यता नाही आहे. कारण की भारतीय संविधानातल्या आर्टिकल 172 नुसार प्रत्येक विधानसभेचा कार्यकाळ हा निवडून आल्यापासून 5 वर्षाचा असा असतो. 5 वर्ष झाल्यावर आपोआपच तो कार्यकाळ संपतो आणि ते मुख्यमंत्र्यांसह सगळं मंत्रिमंडळ हे डिसॉल्व्ह झालं असं समजण्यात येते. त्यामुळे ममता बॅनर्जींचा कार्यकाळ हा आजपर्यंतचा मला वाटते 7 तारखेपर्यंत आहे आणि म्हणजे उद्यापर्यंत. तोपर्यंत त्या मुख्यमंत्री राहू शकतात. त्यानंतर त्यांचा त्या विधानसभेचाच कार्यकाळ संपतो. कारण विधानसभेचं आयुष्य हे 5 वर्षाचं आहे असं आर्टिकल 172 मध्ये सांगितलेलं आहे आणि ते केवळ इमर्जन्सीमध्येच एक्सटेंड होऊ शकते. अदरवाईज ते होऊ शकत नाही. तशी कोणती आणीबाणी अजून लावलेली नाही. त्यामुळे ते मंत्रिमंडळ मुख्यमंत्र्यांसह वेस्ट बेंगॉलमधलं ममता बॅनर्जी आणि सगळे मंत्रिमंडळ हे उद्या डिफंक्ट होईल. ते कार्यरत राहणार नाही, अस्तित्वात राहणार नाही. नवीन विधानसभेचा कार्यकाळ त्याच्यानंतर सुरू होईल. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिला नाही तरी त्या मुख्यमंत्री पदावर नाहीत असं गृहीत धरण्याइतपत राज्यपालांना अधिकार आहेत. आता जर त्यांनी ऐकलंच नाही आणि त्यांनी आपली जागा सोडलीच नाही, तर राज्यपालांपुढे उपाय आहे की त्यांनी आर्टिकल 356 नुसार ही स्टेट मशिनरी फेल्युअर आहे आणि सरकार चालवण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ते राष्ट्रपती राजवट लावू शकतात आणि राष्ट्रपती राजवट ही काही काळासाठी लावून नंतर मग ते जे बहुमतात पक्ष आहे भारतीय जनता पक्ष, त्यांना ते निमंत्रित करू शकतात की तुम्ही सरकार स्थापन करा आणि त्यांचा मुख्यमंत्री त्यामुळे होईल. सर, यापूर्वी जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचं सगळं सत्तांतर झालेलं होतं, उद्धव ठाकरे विरुद्ध महाराष्ट्र सरकार अशी जी केस न्यायालयामध्ये सुरू झालेली होती, त्यावरती बोलताना संजय राऊत असं म्हणालेले आहेत, की ममता बॅनर्जी यांची भूमिका अत्यंत न्याय्य आहे. त्यावेळच्या सरन्यायाधीशांनी अशी भूमिका घेतलेली होती, की उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता, तर त्यांचं सरकार पुनर्स्थापित करता आलं असतं आणि त्यामुळे ममता बॅनर्जींची आत्ताची जी भूमिका आहे ती न्याय्य आहे. नाही, दोन्ही घटना, पार्श्वभूमी ही संपूर्णपणे वेगळी आहे. उद्धवसाहेब ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाचा कालावधी, तेव्हाची परिस्थिती आणि घटनाक्रम हा पूर्णपणे वेगळा होता आणि आता विधानसभेचाच कार्यकाळ उद्या संपत आहे. त्यामुळे या दोन्ही परिस्थिती ह्या संपूर्ण वेगवेगळ्या आहेत. त्या एकमेकांना जोडून बघता येत नाही. महाराष्ट्रातली परिस्थिती तेव्हाची राजकीयसुद्धा वेगळी होती. त्यामुळे उद्धव साहेबांनी जो तडकाफडकी नैतिकतेच्या आधारे निर्णय घेतला, की आता मला राहायचं नाही आणि राजीनामा दिला. ती त्यांची तेव्हाची घाई झाली होती. असं सर्वोच्च न्यायालयाने नमूद केलेलं आहे. परंतु इथे ममता बॅनर्जींचा कार्यकाळच संपणार असल्यामुळे विधानसभेचंच आयुष्य 5 वर्षाचं आहे आर्टिकल 172 नुसार. त्यामुळे त्या मुख्यमंत्री पदावर उद्यानंतर राहू शकत नाहीत. अर्थात हे होते कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे. ममता बॅनर्जी यांचा 5 वर्षाचा कार्यकाळ संपल्यामुळे त्यांनी जरी राजीनामा दिला नाही, तरीसुद्धा कोणताही कायदेशीर पेच निर्माण होणार नाही, असं कायदेतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी सांगितलेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे.